ठेकेदार आहे चेतन बोरा हा मुजोर झालेला आहे। याचं आत्ताचंच नाही, कारण आपण सर्वांनी बघितलं जे काही आमच्या वॉटरगेजचे जे काही शहर स्वच्छतेचा ठेका दिल्यानंतर जे काही आमचे कामगार त्यांनी बेकायदेशीरपणे कामावरून काढले, त्यासाठी अनेक लढा आम्ही केला। माननीय उच्च न्यायालयातही याचिका दाखल केली। मात्र हा इतका मुजोर काय, यासाठी आम्ही काही गोष्टी शोधल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली। 2001 साली ह्या ठेकेदाराला म्हणजे वॉटरगेज प्रोडक्ट कंपनीला जो काही जैविक कचरा म्हणजे BMW बायोमेडिकल वेस्टचं जो काही प्रकल्प सुरू करण्यासाठी 11 वर्षाच्या करारावरती महानगरपालिकेची जागा भाडेतत्त्वावर देण्यात आली होती। तर त्याचा माननीय स्थायी समितीचे 2 ठरावे, एक 1157 आणि दुसरा 1278, त्याच्यामध्ये 11 वर्षाची मुदत देण्यात आली। मात्र करार करताना यांनी 2005ला, एक तर तो 2001लाच करार करणं अपेक्षित होतं, मात्र 2005ला केला आणि धक्कादायक माहिती अशी माहितीच्या अधिकारात उघड झाली की त्यांनी तो 21 वर्षाचा करार केला, म्हणजे 10 वर्ष कुणाच्या सांगण्यावरून वाढवले त्याची माहिती आम्ही घेतली माहितीच्या अधिकारात। तर तशी कुठलीही साधं एक ओळीचं पत्रसुद्धा आयुक्तांचं नाही की याला 10 वर्षाची मुदतवाढ द्यावी। म्हणजे त्यांनी तेव्हाचे तत्कालीन अधिकारी यांच्या संगनमताने 10 वर्षाची एक्स्ट्रा मुदतवाढ घेऊन खूप मोठा भ्रष्टाचार केलेला आहे। त्याच्यामुळे आम्ही मागणी केली आहे, माननीय आयुक्तांनाही निवेदन दिले, आमची शासनाकडे मागणी, आणि त्या संदर्भात माननीय उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे की ह्या ठेकेदाराला म्हणजे चेतन बोराला वॉटरगेज प्रोडक्ट कंपनीला तात्काळ काळ्या यादीत टाका, याच्यावरती फौजदारी आणि दिवाणी स्वरूपाचे गुन्हे दाखल करा, कारण 420चाच गुन्हा दाखल होतो ही महानगरपालिकेची नाही नाशिककरांची फसवणूक आहे। त्याच्यामुळे तात्काळ याला बेड्या काढायची मागणी केलेली आहे। कागदपत्रांशी काही छेडछाड डायरेक्ट बाईट देऊ की तुम्हाला विषय आधी सांग?